देवाचं नाव घेतात, पण जिथे देवाचं नाव घ्या म्हटलं तर त्यांना काय मानमन्यता करावं लागते. का तर तुम्ही देवाचं नाव घ्या. पण माणसाने सहखुशीने आपल्या मनाने, मी तर नाही म्हणता की माझं नाव घ्या. मी कोणाचं नाव घ्या म्हटलं का? पण तुम्हाला म्हटलं का तुमच्या पतीचं नाव घ्या म्हणून? नाही, तर कोणाचं नाव घ्या म्हटलं? देवाचं नाव घ्या म्हटलं. देवाचं नाव घ्यायचं, एकादशीचं व्रत करायचं. काही काही लोकांना एकादशीचं व्रत करा म्हटलं का काय म्हणते, एकादशीचं व्रत आमच्या ज्यांना करणं होत नाही. तसं नाही, दिवसभर खायचं, पण काय खायचं? फराळ खायचं. दिवसभर तोंड खाली ठेवायचं नाही. दिवसभर जरा आपण काय एकादशी करा. दिवसभर लागते ते खायचं, पण एकादशीचं माणसाने जीवनामध्ये व्रत केलं पाहिजे. कारण त्या व्रतामध्ये अशी पावर आहे. ते व्रत जर केलं तर आपल्याला मृत्यू हा चांगलाच येत असतो. त्या देवाचं नाव घेतलं, त्या संतांच्या संगतीत राहिलं तर आपला मृत्यू सुद्धा चांगलाच होत असतो. पण त्या देवाचं नाव घेणे आवश्यक आहे. अहो, एकदा देवाने संत नामदेव महाराजांच्या घरी जाण्याचा आणि त्या भक्तांच्या घरी जावं आणि तो भक्त आपल्यासाठी काय सेवा करतो, काय नाही करतो याची देखभाल आपण करावी. म्हणून नामदेव महाराजांच्या घरी देवाने ठरवलं की आता आपण आपल्या भक्ताच्या घरी गेलो पाहिजे आणि भक्ताच्या घरी जाऊन आपण भक्त आपल्याला काय देतो खाण्यास. कारण आज एकादशीचं व्रत आहे आणि त्या व्रताच्या दिवशी आपला भक्त आपल्याला खाण्याकरता काय देतो देवाला पाहायचं होतं. देवाला आपल्या भक्ताची परीक्षा घ्यायची होती. म्हणून देवाने आपलं ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि म्हातारा असं वेश म्हाताऱ्या अवस्थेमध्ये भगवंत झाले. आणि झाल्याच्या नंतर देव ते नामदेव महाराजांच्या घरी निघाले. नामदेव महाराजांच्या घरी जाताच नामदेव महाराजांना आवाज दिला आणि आवाज देताच त्यांना सांगितलं की तुम्ही देवाचे नितांत असे भक्त आहात. तुम्हाला काही मागा, तुम्ही सहज खुशीने देऊन देता असं देवाने सांगितलं. म्हणजे त्या ब्राह्मणांनी सांगितलं नामदेव महाराजांना. आणि सांगितल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणाले की हो देतो, पण काय पाहिजे तुम्हाला? त्यावेळेस ते ब्राह्मण म्हणाले, म्हणजे देव म्हणाले की